नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर तलाठी भरती 2026 इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम कसा करावा यासाठी शॉर्ट ट्रिक्स काय असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्या डबल ओ अकॅडमी पुणे यांच्या संदर्भात बघा, ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे। ती फक्त आहे 3333 रुपये मध्ये, ती पण लाईफ टाइम आहे। मग आता त्याच्यामध्ये कुठले कोर्सेस आहेत आपण हे जाणून घेऊया। तर चला पहा, याच्यामध्ये आहे अंगणवाडी सुपरवायझर, त्यामध्ये एएनएम जीएनएम, स्टाफ नर्स, टीईटी टेट बॅच, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, एफडीए बॅच, आदिवासी बॅच, तसेच आरोग्य सेवक बॅच, आरोग्य सेविका बॅच, तलाठी भरती, स्वच्छता निरीक्षक म्हणजेच काय एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धन भरती, महिला बाल विकास म्हणजे सीडीपीओ, तसेच लॅब टेक्निशियन एलएसओ बॅच। तर या सर्व बॅच आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये अवेलेबल आहेत। तसेच याच्या सोबत अनुभवी शिक्षक वृंद आहे आणि नोट्स आणि पीडीएफ हे आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर आता आपल्याला पाहायचं आहे की तलाठी भरतीमध्ये की इंग्रजी विषयाच्या शॉर्ट ट्रिक्स काय असणार ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। त्याआधी पहा, तर इंग्रजी विषयामध्ये तलाठी भरतीसाठी किती प्रश्न असतात? 25 प्रश्न असतात, ते विचारले जातात 50 गुणांसाठी। मग या 50 गुणाचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक नुसार करायचा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर पहिला आहे व्होकॅब्युलरी म्हणजेच काय शब्दसंग्रह। शब्दसंग्रहासाठी शॉर्ट ट्रिक्स काय असणार हे आपल्याला पाहायचं आहे। पहा, तर बघा, एमपीएससी पॅटर्न नुसार इंग्रजीमध्ये शब्दसंग्रहावर सर्वाधिक भर दिला जातो। यामध्ये रूट वर्ड्स म्हणजेच काय, याला मराठीमध्ये म्हणतात मूळ शब्द पद्धत। मग आता मूळ शब्द पद्धत काय असते बघा, हजारो शब्द आपल्याला पाठ करण्याऐवजी जो मूळ शब्द असतो म्हणजे जो रूट वर्ड असतो तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। समजा उदाहरणामध्ये मॅल म्हणजेच काय वाईट किंवा अशुद्ध, याला आपण मराठीमध्ये असं म्हणतो। तर यावरून झालं मॅल न्यूट्रिशन म्हणजेच काय कुपोषण। तसेच मॅलिस म्हणजे काय द्वेष, हे शब्द आपल्याला काय करता येतात, अशा ट्रिक नुसार सहजपणे ओळखता येतात। मग आता यानंतर आहे एलिमिनेशन ऑफ मेथड। म्हणजे एलिमिनेशन मेथड म्हणजेच काय, याच्यामध्ये कुठले कुठले वर्ड असणार ते आपल्याला पाहायचे आहेत। तर यामध्ये समानार्थी शब्द म्हणजे सिनेमस, अँटोमस म्हणजे विरुद्धार्थी। सोडवताना आपल्याला काय करायचंय, तुम्हाला अचूक उत्तर ओळखायचंय। म्हणजेच काय आपल्याला चार पर्याय दिलेले असतात, ते एकमेकाशी जुळतात का, जर जुळत नसतील त्याच्यामधला पर्याय जो विसंगत असेल तो आपल्याला काय करायचा, पर्याय बाद करायचा आणि उरलेलं काय असणार आपलं उत्तर असणार आहे। तर आता यानंतर दररोज आपल्याला काय करायचंय, 5 शब्द पाठ करायचे आणि दररोज 5 नवीन शब्द लिहून काढायचे। त्याच्या संबंधित एखादी डायग्राम असेल, फ्लो चार्ट असेल, टी डायग्राम आहे, तर हे अशा पद्धतीने काढून आपल्याला लक्षात राहण्यासाठी दररोज आपल्याला सराव करायचा आहे। हे झालं आपल्या व्होकॅब्युलरीच्या बाबतीमध्ये। मग आता दुसरा जो पार्ट आहे तो कुठला आहे, तो ग्रामर आहे। मग हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, यावर जास्तीत जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत। मग बघा, याला आपण मराठीमध्ये व्याकरण असं म्हणतो। त्यासाठी रूल्स आणि ट्रिक्स काय असणार ते आपण जाणून घेऊया। तर यामध्ये संपूर्ण व्याकरणाचे नियम, घोकण्याऐवजी सर्वाधिक गुण मिळवून देणारे खालील घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत। मग यामध्ये कुठले कुठले आहेत बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेल्स। बघा, वाक्यातील टाइम मार्कर्स म्हणजेच काय, टाइम मार्कर्स म्हणजे जे काही वर्ड्स असणार आहेत ज्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की सिंपल प्रेझेंट काय आणि सिंपल पास्ट काय। मग यामध्ये बघा, काळ ओळखत असताना आपल्याला काय वाक्यामध्ये ऑलवेज, डेली, युजली म्हणजे नेहमी, बघा दररोज, हे जर शब्द असतील तर वाक्याचा काळ हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। मग आता सिंपल पास्ट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा, बघा वाक्यामध्ये काय काय असेल, येस्टरडे काल, ॲगो पूर्वी, लास्ट इयर शेवटच्या वर्षी असल्यास तो कोणता काळ असणार आहे, सिंपल पास्ट टेन्स असणार आहे। हे झालं काळाच्या बाबतीमध्ये। मग आता त्यानंतर तुम्हाला म्हटले आर्टिकल। आर्टिकल म्हणजेच काय उपपद, ज्याच्यामध्ये अ आहे, द आहे, एन आहे, अशा पद्धतीनं। मग ते काय करायचं आपल्याला, स्वराचा उच्चार बघा, स्वर कुठले कुठले आहेत, ए ई आय ओ यू, हे 5 स्वर आहेत, आपल्याला बघायचे का नाही न बघता काय करायचंय, मराठीमधील अ ते आहा या स्वराच्या उच्चारावरून एन वापरायचं आपला। कशा पद्धतीने, समजा ॲन ऑनेस्ट मॅन, कसं ॲन ऑनेस्ट मॅन, तर बघा कारण उच्चार झाला ऑनेस्ट असा याचा उच्चार झाला, त्या उच्चारासाठी आपल्याला काय वापरायचं, ए वापरायचंय बघा। त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रकार म्हटलेला आहे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट। म्हणजेच काय, या प्रकारामध्ये आयदर ऑर बघा हे आणि नायदर नॉर किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असेल तर आपल्याला काय करायचं, क्रियापद हे नेहमी दुसऱ्या जवळच्या कर्त्यानुसार आपल्याला बदलायचं आहे। तसेच
बघा प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द कुठला असेल तो आपल्याला पाहायचा आहे. मग आता विशिष्ट शब्दासोबत ठराविकच प्रिपोजिशन येतात, मग ते कुठले कुठले असतील इन एक्झाम्पल मध्ये आपल्याला पाहायचे आहेत. बघा फिक्स्ड प्रिपोजिशन ते थेट कुठले आहेत पाठ करायचे, मग ते उदाहरण बघा इंटरेस्ट इन हे इन बघा. त्यानंतर सिनियर टू आणि अफ्रेड ऑफ हे तीन काय तुमचे प्रिपोजिशन आहे. हे झालं आपल्या ग्रामरच्या बाबतीमध्ये. मग आता तिसरं बघा आपल्याला बघायचे मार्क्स मिळवून देणारे स्मार्ट कॅप्सूल कुठले. मग जे सगळ्यात जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारे ते टॉपिक आपल्याला बघायचे. त्यासाठी बघा कमी कष्ट वापरायचे तर आपल्याला 100% अचूक गुण मिळवायचे. मग या तीन घटकाचा आपल्याला दररोज सराव करायचा. मग ते तीन घटक कोणते तर चला पाहूया. बघा याच्यामध्ये चेंज द व्हॉइस आहे म्हणजे प्रयोग, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. मग याचे काय करायचे आपल्याला नियम कसे असतात, खूप इझी असतात म्हणजे काय असतात सोपे असतात. मग वाक्यातील मुख्य क्रियापद म्हणजेच काय मेन वर्ब हे कसे बदलते एकच ट्रिक आपल्याला वापरायचे आणि किती सेकंदात उत्तर काढायचे फक्त 2 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळवायचंय. बघा त्यानंतर पॅराजम्बल्स म्हणतो आपण वाक्याचा योग्य क्रम लावायचा आहे. मग वाक्याचा योग्य क्रम लावत असताना काय करायचंय आपल्याला संपूर्ण परिच्छेद वाचत बसायचंय का नाही, याच्यामध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही. तर परिच्छेदाची सुरुवात बघा सुरुवात कशाने झाली स्टार्टिंग नाम किंवा सर्वनामाने हे आपल्याला तपासायचंय. समजा इन एक्झाम्पल बघा हाऊ एव्हर असेल, बट असेल, देअरफॉर असेल, सुरू होणारी वाक्य कधीही पहिली असणार नाहीत. म्हणजे याच्या जोड्या पेअर शोधून तुम्हाला काय करायचंय पर्याय निवडायचा आहे. मग आता पाहूया पुढे स्पॉट द एरर म्हणजेच काय चुका शोधा. ज्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला चुका दिलेल्या आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहेत. ते कशा पद्धतीने बघा 90% चुका ह्या सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट मध्ये होतात आणि किंवा चुकीचे प्रिपोजिशन किंवा चुकीचे टेन्स वापरल्यामुळे असतात. वाक्य वाचताना सर्वप्रथम या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत आणि त्यानंतरच ठरवायचे की वाक्यामध्ये आयडेंटिफाय करून कुठला प्रकार म्हणजे कुठले जे टाइप्स आहे ते चुकीचं एरर आहे ते आपल्याला फाइंड करायचंय. तर यामध्ये आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक हा आहे चौथा अभ्यासाचं नियोजन, डेली मायक्रो प्लॅन कसा असला पाहिजे. मग आता चला पाहूया यामध्ये बघा अभ्यासाची पद्धतीच्या पहिले काय करायचं आपल्याला 20 मिनिटे दररोज सिनॉमस समानार्थी, अँटोमस विरोधार्थी आणि आयडम म्हणजे फ्रेज शब्दसमूह रोज काय करायचे 5 ते 10 नवीन शब्द आपल्याला पाठ करायचे आणि ते 5 ते 10 नवीन शब्द पाठ केल्यानंतर त्याचं परत परत आपल्याला जुन्या शब्दांचं रिव्हिजन करायचं आहे. तसेच पुढील 30 मिनिटे काय करायचे बघा हे 20 मिनिटाच्या नंतर हा पुढचा प्लॅन आहे. एक महत्वाचं नियमाचं मूळ संकल्पना घ्यायची. सपोजली इन एक्झाम्पल मध्ये बघा टेन्स असेल तर त्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट घेताय तर तो आपल्याला एक टॉपिक घ्यायचा आहे. त्याचे रूल्स काय, त्याचे आणि नवीन एक्झाम्पल्स काय आपल्याला आपले सर्व दररोज काय करायचे उदाहरण आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. त्यानंतर बघा शेवटचे 15 मिनिट आपल्याला काय करायचं PYQ स्वरूप करायचंय. बघा PYQ जे आता जे अगोदरच्या पॅटर्ननुसार मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये इंग्रजीचे प्रश्न कुठले आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आणि जास्तीत जास्त आपल्याला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा सर्वात संदर्भ पुस्तके आता रेफरन्स बुक कुठली कुठली असली पाहिजे त्यामध्ये बघा तर यामध्ये आहे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी इंग्रजी व्याकरण आणि त्यानंतर तसंच आहे MJ शेख सरांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक. यामध्ये आपल्याला इंग्लिशच घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत ते TCS IBPS पॅटर्न अनुसार जे PYQ क्वेश्चन बँक आहे ती आपल्याला सोडवायची आहे. तर अशा नवीन धन्यवाद.